नमस्कार शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे तुमचे पुन्हा एका नवीन हवामान अंदाजाच्या व्हिडिओमध्ये। शेतकरी मित्रांनो, राज्यामधील शेतकऱ्यांसाठी मान्सून पावसाबद्दलची एक अत्यंत मोठी खुशखबर आज समोर येत आहे। राज्यामधील शेतकऱ्यांचे मान्सूनकडे लक्ष लागून आहे, पण आज मान्सूनने एकाच जागेवर मुक्काम केला आहे। मान्सूनचा प्रवास आज थांबला होता, पण मान्सूनच्या वाटचालीसाठी पोषक हवामान असून पुढील 3 दिवसांमध्ये मान्सून महाराष्ट्रासह इतर काही भागामध्ये दाखल होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे। तर राज्यामध्ये पुढील 4 दिवस पावसाचा अंदाज हवामान विभागाने जाहीर केला आहे। मान्सून पावसाने काल थोडीशी प्रगती करत संपूर्ण गोवा राज्य व्यापले होते। तसेच कर्नाटकचा आणखीन काही भाग, अरबी समुद्राचा आणखीन काही भाग, तेलंगणाचा आणखीन काही भाग आणि संपूर्ण रायलसीमाचा भाग मान्सूनने व्यापला आहे। आज मान्सूनने प्रगती केली नाही, त्यामुळे मान्सूनची सीमा गोवा, गडग, नारायणपेट, नरसापूर आणि इस्लामपूर या भागामध्ये कायम आहे। याबरोबरच मान्सूनच्या वाटचालीसाठी पोषक हवामान असून मान्सूनची वाटचाल कायम राहण्याचा अंदाज आहे। मान्सून पुढच्या 3 दिवसांमध्ये महाराष्ट्राच्या काही भागामध्ये दाखल होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे। तसेच कर्नाटकाचा उर्वरित भाग, अरबी समुद्राचा आणखीन काही भाग, तेलंगणा आणि आंध्र प्रदेशचा आणखीन काही भाग, छत्तीसगड, ओडिसाचा आणखीन काही भाग तसेच बंगालच्या उपसागराच्या आणखीन काही भागामध्ये मान्सून दाखल होण्याची अगदी दाट शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे। याबरोबरच सर्वात महत्त्वाचे म्हणजे हवामान विभागाने आजपासून पुढील 4 दिवस राज्यामध्ये ठिकठिकाणी वादळी पावसाचा अंदाज जाहीर केला आहे। महाराष्ट्रामधील कोकण, मध्य महाराष्ट्र, खानदेश, मराठवाडा आणि विदर्भातील काही भागामध्ये मेघगर्जनेसह विजा आणि वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज हवामान विभागाने जाहीर केला आहे। तर मग अशा प्रकारची हवामानाबद्दलची एक अत्यंत महत्त्वपूर्ण अशी अपडेट आज आपण या व्हिडिओमध्ये पाहिली आणि अशाच प्रकारच्या हवामान अंदाजाबद्दलच्या अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। व्हिडिओ देखील लाईक करा। धन्यवाद।